भाकरी गरीबाच्या घरी आहे जोंधळ्याची भाकरी जोंधळ्याच्या भाकरी संग वरणाची वाडी आपण जवळ नमो वयं वैश्रवणाय कुर्महे समे कामान कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु कुबेराज वैश्रवणाय महाराजाय नमः। ओम स्वस्ति श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। साईराम मित्रांनो, मी प्रसाद मिस्त्री तुमच्या आजच्या ब्लॉग मध्ये स्वागत करतोय। तर आज आपण चाललोय वावीवरून पोहेगाव मध्ये। तर आज शिर्डी नगरीमध्ये आपलं फुल धूमधाम स्वागत होईल आणि आज दीपक काळे मित्रमंडळातर्फे आपल्याला डीजे पण आहे। तर फुल धाम आपण मजा करू आणि सगळी पोरं चालते। काय बोलशील अनिल? ओम साईराम। अजून हरभरा को चीर बादशाह पीर। वाह, टोटल नुसतं हसायला येतंय। खास तो काय समजलं नाही जवळ काय नुसतं खिकी चालू आहे तुझे रे? चाललंय कुठे असतोय काय? एक द साई बाबांना स्मरण कर, जरा आवाज दे। हा दे आवाज दे। साई बाबा की जय, साईनाथ महाराज की जय। आई सेवक मंडळ यांचा आज म्हणजे आपली शेवटची दिवस आहे आणि रात्रपणे आपण उद्या शिर्डी नगरीत पोहोचू आणि आपली पोरं पण तिकडे सगळं बाबांचं स्मरण करत चाललेले आहे बघा पालखीमध्ये। साई धाम आणि आओ साई ग्रेट भेट। ओम साई। पालखी आता शिर्डी नगरीत पोहोचत आहे। उद्याचा शेवटचा दिवस म्हणजे 9वा दिवस आमचा पालखीचा। काय बोलतो आज 8वा दिवस, उद्या 9वा दिवस आहे। पालखी आपली पोचलीच फायनल। 9 दिवस फुल मजा केली। आणि हे चॅनलवाले यांचं शिर्डी लाईव्ह। पालखी आता एकदा आवाज असा एकदा एकदा नाच एकदा लास्ट थकले कैसा हसलं कसं होतं? हसण्यासारखं कसं होतं?
ती फिमेल आहे, दोन्ही फिमेल आहे, तिन्ही फिमेल आहे. ही मदर आहे. हा दोघांची आले, एक आले जो बेल. अडीच महिन्याचे आहेत. मिनी साईज वाले आहेत. कॉम्पॅक्ट साईज असते ना, हे बी वाले आहेत. एवढेच मॅक्स. 1 hour later. पावसाने फुल अंधार केलेला आहे आणि पावसाचे लक्षणं आहेत वाटतं आज. हवा वगैरे सुटलेली होती. हा आणि आला आला वारा, पाऊस आला. हे बघा थेंब थेंब चालू आलाय. आणि आता आपण आरतीच्या स्पॉटला पोहोचलेलो आहे बाबांच्या. पाऊस चालू आला. बारिश आ रहा है ब्रो, बारिश आई बांद्रे आम्हाला भेटलेला आहे आता आरतीच्या स्पॉटाने. किसन काका आता जस्ट आरती झालेली आहे. आता आम्ही निघू स्पॉटला. जय साईनाथ. काय बोल जरा, लाजतोस काय? लाजाळू प्राणी. पडशील मागचा. पडशील. वसुलीबाई पण दमलेले आहेत. खूप दमलो आहे. सगळ्यांची वाटली. आता झुणका भाकर कधी खायला भेटते त्याची वाट. पुढच्या स्पॉटला. बहुत भाग घ्या ना तू. हा जास्त ब्लॉग मध्ये दिसत नाही. नाचत नाही दिसणार आज. नाचताना दिसतो. आज फक्त डीजे मध्ये नाचताना दिसेल. आहे ना रोडो? नक्की. मिथून येणार का कोण येणार आहे? बघू, गाण्यावर डिपेंड आहे. हलकी लागली तर संपला विषय ब्लॉगचा. हा. आणि साई नाचशील की नाही? तर मित्रांनो आपण चाललोय जिथे बाबा शेवटची भिक्षा मागायला आलेले आहे त्या घरात. तर आपण त्या घराजवळ चाललोय सगळेजण. आता तिकडे पालखी जरा वेळ थांबेल. हे बघा इथून दिसतंय ते घर. गर्दी झालेली आहे. छोटंसं घर आहे हे. इकडूनच आहे ना? इथून आपण त्या घराजवळ जाऊन ते बघा तिकडे बाबांचं घर. त्या टायमाला आलेले भिक्षा मागायला. चला. इथे बाबा भिक्षा मागायला आलेले शेवटची. साईनाथाला माझ्या, साईबाबाला माझ्या, साईनाथाला माझ्या, साईबाबाला माझ्या आवडते झुणका भाकर. आवडते झुणका चान आवडते झुणका भाकर. आवडते झुणका भाकर. आवडते झुणका भाकर. साईनाथाला माझ्या, साईबाबाला माझ्या, साईनाथाला माझ्या, साईबाबाला माझ्या आवडते झुणका भाकर. आवडते झुणका भाकर. गोंधळाच्या भाकरीला चवल येणारे पंढरीचा राणा येतो जनाईच्या घरी. गोंधळाच्या भाकरीला चवल येणारी जमी मन देवा तुला काय देऊ न्यारी. गरीबाच्या घरी आहे जोंधळ्याची भाकरी. गरीबाच्या घरी आहे जोंधळ्याची भाकरी. गरीबाच्या घरी आहे जोंधळ्याची भाकरी. जमी मन देवा तुला काय देऊ न्यारी. गरीबाच्या घरी आहे जोंधळ्याची भाकरी. गरीबाच्या घरी आहे जोंधळ्याची भाकरी. गरीबाच्या घरी आहे जोंधळ्याची भाकरी. जोंधळ्याच्या भाकरी संग वरणती वाडी. जोंधळ्याच्या भाकरी संग वरणती वाडी. पंढरीचा राणा येतो जनाईच्या घरी. जोंधळ्याच्या भाकरीला चवल येणारी. जोंधळ्याच्या भाकरी
मित्रांनो एक सांगायला विसरलो मी, आज आपला आजचा जो ब्लॉग आहे ना तो शिर्डी कॉम्बो ब्लॉग, म्हणजे एक शिर्डीचा कॉम्बो आहे, म्हणजे दोन्ही मिळून एकच काढतो आणि एका ह्याच्यात मी हा एंड करणार आहे ब्लॉग. ते तुम्हाला सांगायचं राहिलं म्हणून मी सांगायला आलो. आणि आता आपल्याला आहे झुणका भाकर ते आता खाणार आहे, ते पण ब्लॉगमध्ये बघा. पब्लिक वसुली, साई बांद्रे मध्ये येतोय, मध्ये येतो आणि मध्ये नाही ते इथे संस्कार चव्हाण आणि आपला भावाचा विचारा. बोल काय बोलतोस? झुणका खावा, झुणका भाकर खावा. ते तर खाणारच आहे आम्ही. आणि काय बोलशील, म्हणजे कसं वाटलं तुला? कधी 8 दिवस गेले समजलं काय? मला काहीच समजलं नाही 8 दिवस कसे गेले काय गेले, पण मला एवढं नक्की कळालं की पदयात्रा हा स्वर्ग सुखाचा प्रवास आहे. पदयात्रेला आता मी दरवर्षी येणार. जय साईनाथ. जय साईनाथ. हा डोडो नुसता ना त्याला बघून हसतोय प्रत्येक गोष्ट. तो चांगला बोलला. तू काय बोलला? तू काय बोलला ते सांग. आज मी इकडे चाललो, जेली दादा, धैर्य दादा आणि डोडो दादा मुलं, कारण त्या लोकांनी मला चालवलं. चांगलं धन्यवाद. सायरा अमित दादा पण होता. आम्ही दादा मेन भाई सतवलंय मी पदयात्रेमध्ये. काय करून सतत ते सांग पहिली गोष्ट. नुसता फुसफुस चालू आहे याचा. चला आता आपण जाऊया झुणका भाकर खायला. भेटताय मी इधर. चल. जय साईनाथ. उधर बोला जा. आजा अनिल दादा, सुनील काका पण आलेले आहेत. आपले सुनील काका हा एक झुणका भाकर खायला. अनिल समोरच्या पंक्तीत आहे. झुणका भाकर स्पेशल. साई बाबा की जय. साईनाथ महाराज की जय. चला खायला चालू. सायराम आपण पोहोचलेलो आता शेवटी फायनली पोहेगाव मध्ये. हे बघा पूर्ण धूम धडाका. आणि अजून पालखी आलेली नाही, नुसती भक्तांची गर्दी. साई भक्तांच्यात आपण हे काहीतरी करतोय नक्की. बघा इथे मार्तंड जय मल्हार यांचं मंदिर आहे. चलो चलो चलो. डीजे आपला डीजे कुठे चला. जय मल्हार खंडोबाचं मंदिर आहे. निशाण गेला स्पॉटला. आता आपण डायरेक्ट डीजे मध्ये नाचताना भेटूया. भजन आणि आपला डीजे चालू झालेला आहे. डीजे चालू.
वसुली बाई झोपलेला आहे. कुठे आहे रे? हे गेला स्पॉटवरती गेला तो. हे वसुली शोधायला आले. हे चल इथं नाही. चला आजचा ब्लॉग इथेच स्टॉप करतो आणि भेटणार आहे उद्या. चला बाय. साईराम. आज आता शेवटचा दिवस म्हणजेच शिर्डी नगरीत आपण बाबांचे दर्शन घेऊन हा ब्लॉग आज एंड करणार आहे. तर आता मी निघालो आहे. वाजलेले आहेत 9. हे बघा. आणि एकटा आहे आज मी. आणि बाकीचे पुढे गेले दर्शनाला कारण ते लवकर जाणार आहेत सगळी पोरं आपली. आणि फक्त धैर्य वगैरे भेटलं तर भेटतील. आणि चला नक्की सांगा ब्लॉग कसा झाला. मागील 2 ब्लॉगला खूप प्रेम दिलं आहे तुम्ही. या पण ब्लॉगला प्रेम द्या आणि लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर आपण जाऊया आता डायरेक्ट शिर्डी नगरीत. चला आता आपण ह्या स्पॉटला इथं आपण आंघोळ करणार होतो. हे बघा. पण मी आंघोळ केलेली आहे तर मी आंघोळ करणार नाही आहे. आपले सुनील काका वगैरे लक्की वगैरे इथे आंघोळ करतील. बघा डॅम्प आहे पूर्ण. या डॅम्पला तर चला जाऊया आता. जवळच आली शिर्डी. बाबांचे दर्शन घेऊन आपला आजचा ब्लॉग एंड होईल. आणि नक्की सांगा. 1 hour later. बाबांची मूर्ती बघा मोठी. आपण जवळच आलेलो आहे शिर्डी नगरीत. म्हणजे बाबांच्या भेटीला जातोय. आणि साईबाबा म्हणजे आता 3 किलोमीटर राहिल्या फक्त. आणि साईबाबा 3 किलोमीटर बाकी. आणि आपली पालखी थांबली आहे. ती पालखी निवासमध्ये थांबली आहे. तर मी तिकडे थांबणार नाही. डायरेक्ट दर्शनाला जाणार आहे. कारण नंतर खूप गर्दी होते. मग लाईन पण खूप वाढते. त्यामुळे मी लवकर जाऊन दर्शन करणार आहे आणि ब्लॉग एंड करणार आहे. बघू शकतात. हे बघा शिर्डी 3 किलोमीटर. चला आता डायरेक्ट नगरीत भेटूया. बाबांची शिर्डी आलेली आहे. बघू शकतात. साई मंदिर 0. फायनली 0. चला पाय पडू एकदा. ओम साईराम. सुखाचा प्रवास झालेला आहे आपला आता. सुखाचा प्रवास. मुंबईतल्या सगळ्या पालख्या आता हळूहळू शिर्डीत येत आहे. ते बघा. ओम साईराम. आणि ते बाबांची पण मोठी मूर्ती बघा शिर्डीतली. फायनली बाबांचं मंदिर. सद्गुरू साईनाथ महाराज की जय. साई प्रेमात नाहून गेला त्याचा जीव हो साईत जडला. साई प्रेमात नाहून गेला त्याचा जीव हो साईत जडला. कसा भेटेल हा देवाला साई पालखीचा आला बहाना फक्त भाई 3 तासात कव्हर केलंय. 3 तासात. हे लोक सकाळी लवकर निघाले ना. माहिती तरी पोहोचले की नाही. यांच्या मागून झोपणी पण निघालोय. विकास जाधव आलेला आहे. आता आम्ही कपडे चेंज करून दर्शनाला लगेच जायचं आहे. अजून आंघोळ करायची बाकी आहे. कोणाची? आमची. अरे बघा 3 तासात आलो तरी यांची आंघोळ नाही. मला माहिती चालू इकडेच कुठे तरी. A few moments later. आणि मोबाईल फोन आतमध्ये घेऊन जाऊ नका साईराम. सावकाश या साईराम. सावकाश या.
झाला वेळ पिसाला बाचा साई दर्शना दूर झाला असा भेटला हा देवाला साई पालखी झाला बहाना भक्त चालला चालला शिर्डी वाडीला भक्त चालला साई तर मित्रांनो आज शिर्डीला आलेली सपना आणि अनुष्का हे बघा. आता बोल बोल कसं वाटलं शिर्डीला येऊन? छान वाटलं. आणि अनुला बिझी आहे, अनु बिझी आहे. हे बघा बाबांचं पण दर्शन करून घ्या तुम्ही पण. जर तुम्हाला आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि खूप सारा प्रेम द्या. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत टाटा बाय बाय. चला साईराम.